तर आपल्याकडे वेळच नव्हतो, पण केसांना तेल लावलं की चेहऱ्यालाही तेल लावायचं आणि छान अशी मसाज करून घ्यायची। तर आता मी जे टूल वापरते आहे ते मी टॅग केले आहे, तुम्ही हाताने पण करू शकता, पण याने आणखी चांगलं प्रेशर पडतं। आता ते करून झाल्यानंतर म्हटलं चला घरात थोडं आवराआवर करून घ्यावी, म्हणून हा रॉड काढला आणि हा रॉड तू पहिल्यांदाच यूज करते असे अश्विन जेव्हा मला म्हणाले ना, तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली, कारण हीच असतात कामं जी आपल्या घरातल्या लोकांना दिसत नाही। आता रियांश का झोपलाय तर त्याचे डोळे दुखत होते, कशामुळे दुखत होते त्यालाच माहिती। त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली। मला आणखी थोडी प्रिपरेशन करून ठेवायची होती, शेंगदाणे, जवस, तीळ, रवा सगळं भाजून ठेवलं आणि तोपर्यंत माझा चहा पण झाला। मस्त बाल्कनीत येऊन चहा घेतला, तोपर्यंत रियांशही उठला आणि उठल्यानंतर जे बनलं आहे तेच त्याला पाहिजे होतं, म्हणजे भाजलेले शेंगदाणे त्याला दिले। आता डिनरमध्ये म्हटलं चला आज एक एक्सपेरिमेंट करून बघूया। तर मी मुगाचे डोसे तर बनवतच असते, पण सकाळी मी बटाटा पण उकळायला टाकला होता, म्हणून बटाट्याची भाजी पण केली। पण खरं सांगू हा एक्सपेरिमेंट खूप फ्लॉप आहे, तुम्ही अजिबात करू नका, कारण डोस्यासोबतच बटाट्याची भाजी चांगली लागते, याच्यासोबत अजिबात चांगली लागली नाही। याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, टोमॅटोची चटणी किंवा नुसतं सॉस किंवा शेजवान चटणी हे तरी बरं लागेल। बरं चला, कसा वाटला हा छोटासा मिनी व्लॉग नक्की सांगा। उद्या भेटूया, बाय।